25 वर्षांनंतर महाडकरांनी नगरपालिका शिवसेनेच्या हातात दिली आहे। सुनील कविस्कर हे महाडचे नवे नगराध्यक्ष झालेत। भगवा फडकल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महाडकरांना लॉटरी लागली आहे। उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शहरातील नागरिकांची तब्बल 17 कोटींची पाणीपट्टी माफ केल्याची घोषणा केली आहे। आमदार असूनही मंत्री भरत गोगावले यांनी महाड नगरपालिका निवडणुकीत यश त्यांना मिळालं नव्हतं। यावेळी राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना यांच्यात जोरदार लढत झाली। मात्र महाडकरांनी नामदार गोगावले यांच्यावर विश्वास दाखवत शिवसेनेच्या हातात महाडची सत्ता दिली आहे। या विजयाच्या दुसऱ्याच दिवशी सोमवारी शिवसेनेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनील कविस्कर आणि 8 नगरसेवक यांचा सत्कार राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आणि मंत्री भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला। नगराध्यक्षाच्या या कौतुक सोहळ्यात नगराध्यक्ष कविस्कर यांनी महाडकरांसाठी मंत्री उदय सामंत यांना साथ घातली। त्यांनी केलेल्या मागणीला नामदार उदय सामंत यांनी प्रतिसाद देत महाड MIDC कडे थकीत असलेल्या महाड नगर परिषदेच्या 27 कोटींच्या पाणीपट्टीपैकी 17 कोटी माफ केल्याची घोषणा केली। उर्वरित 10 कोटी 5 वर्षात फेडण्याची सवलतही त्यांनी महाड नगर परिषदेला दिली। यावेळी बोलताना नामदार उदय सामंत यांनी संघर्षातून सत्ता कशी मिळवायची हे भरत शेठ यांच्याकडून शिकावं, तर युवकांमध्ये काम कसं करायचं हे विकास गोगावले यांच्याकडून शिकावं असं सांगितलं। संपूर्ण राज्याचं लक्ष हे महाड नगरपालिकेच्या निकालाकडे लागलं होतं। मात्र महाडमध्ये कुणीही कितीही दादागिरी केली तरी महाडकर भरत शेठ यांना स्वीकारतील हे या निकालानं दाखवून दिलं। आपण आज ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी शिवसेनेनं केलेला विकास दिसला, त्यामुळे विरोधकांना चांगल्या दुर्बिणीची आवश्यकता आहे असा टोला त्यांनी तटकरेंना लगावला। नितीन पावले यांचा उल्लेख पावले पावले म्हणून महाडची सत्ता आली असा करत राजकारणात दुसऱ्यासाठी त्याग करण्याची प्रवृत्ती असते, तिथे विजय नक्की होतो असंही ते म्हणाले। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।